जी ह्या मातीला योग्य आहेत अशी झाडं असतात तर ती जास्त लावली जावी. फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर 1,37,00,000 तेव्हा नुसते गुलमोहराची रोपच होत ना, असं नाही. तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे. तर तिथं ज्या प्रजाती आहेत, आता कसं आहे की 10 वर्ष झालेली झाडं, 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची. म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबाबाला जिवंत ठेव म्हणत त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना. त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंची ती झाडं जगणार नाहीत, हा विनाकारण खर्च झाला. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता. सगळ्याच मॅपिंग केले का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं झालं 1800, तर त्याची परवानगी सेंट्रलकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडतं काम आहेत आणि कुंभमेळे झाल्या पाहिजे. गिरीश महाजनांचं बनवायचं झालं तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते. याबाबत आपण झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतं का कोणी? किती ठिकाणी सक्सेस रेट आहे? तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना, प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे. सयाजी शिंदे चाय कंपनी आहेत. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, वृक्षतोड झालीच नाही, तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं गुणवर्तींनी तुम्हाला. हा काय म्हणला, तो काय म्हटला, मग आम्ही त्याच्यावर जाणार, आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का? ह्यासाठी असले प्रश्न असतात का? आपला मुद्दा काय? झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय? झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हणला, तो काय म्हणला, ह्याच्याशी काय घेणं नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्वाचा आहे. तुमच्या भूमिकेचं अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे. एकूणच यासाठी एक मोहीम सुद्धा तुम्ही उघडली आहे. मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने यावं किंवा तुम्ही तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे का? काय नाही, झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी भूमिका घेतली, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली, पेंटर्सनी घेतली, स्कल्पचरिस्टनी घेतलेली आहे, लेखकांनी घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली. ही भूमिका अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे. कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आईबाप आहेत. आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळे जगतो. तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माझा सवाल आहे त्यांना. त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत. कुंभमेळे व्हावेत न व्हावेत हा माझा प्रश्न नाही, ते व्हावेत. जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे. परत सांगतोय, त्याच्यावर कोणीही बोलताना विचार करा की माझं दुसरं काही म्हणणं नाहीये. तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय. मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्यावर टीका टिप्पणी करतात. मग यावर कसं उत्तर द्यावं? टिप्पणी करू देत, मला त्याच्याबद्दल नाही. माझी भूमिका समजून घ्या. शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका. असलं कधी झालेलं नाही. 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही. आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली, त्याचे हिशोब मिळत नाहीत. तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना. तेव्हा असं करताना ऍटलिस्ट याच्या पुढची जरी झाडं तोडू नका. झालं तेवढं झालं, त्याच्या पुढे झाडं तुटता कामा नयेत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना. आणि आता खड्डे केलेले दाखवतात, 15,000 खड्डे. ते खड्डे 4 फुटावर केलेत, हे किती चुकीचं आहे. त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलीत, हे किती चुकीचं आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत? मोठी झाडं तयार का होत नाहीत? पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत? असे मुद्दे आहेत ना, ते झाले पाहिजेत ना चांगले. खरं तर 25 वर्षानंतर आपल्या साताऱ्यामध्ये तुम्ही एक
आता रंगमंचावर तुम्ही येताय. रंगमंचावर येताय. महत्वाचं म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते नाटक पुन्हा सादर होत आहे. साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाटक होणार आहे. कसं बघता, कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी वेळेकमठी गावाचा आहे. माझं स्वप्न होतं की मी शाहू कला मंदिरच्या स्टेजवर मला काम करायचं, हे माझं स्वप्न होतं. त्यानंतर बालगंधर्वला काम करावं हे माझं स्वप्न होतं. ही सगळी स्वप्न साकार झाली. अगदी जगभरातल्या रंगभूमीवरती मी जाऊन आलो, जगभरात चित्रपट करून आलो आणि परत मला तर नाटक करण्याची ताकद आहे का असं मला स्वतःला प्रश्न पडायचा. पण माझ्याकडे सखाराम बाइंडर परत आलं. निळूभाऊंनी मला आधार दिला होता की तू हे नाटक कर, तुझा बाज आहे. विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं की सखारामचे प्रयोग तुम्ही करा आणि योगायोगानं सुमुख चित्राचे लोक माझ्याकडे आले आणि नाटक करायला घेतलं. आणि अभिजित झुंजारराव सारखा चांगला डिरेक्टर आला, नेहा जोशी, अनुष्का बोराडे, चरण जाधव हे सगळे कलावंत चांगले मिळाले आणि आज महाराष्ट्राला ते नाटक खूप आवडतंय. क्रांतिकारी नाटक, विचारानं फार क्रांतिकारी विचार आहे त्याच्यामध्ये. कालातीत नाटक आहे आणि असं नाटक आज परत करतोय. त्याचा साताऱ्यामध्ये 13 डिसेंबरला प्रयोग आहे, 14ला कराडमध्ये प्रयोग आहे, 15ला इचलकरंजीला आहे. ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की ज्या शाहू कलावंतच्या रंगमंचावर मी पहिल्यांदा उभा राहिलो तिथंच आता असं मानाचं नाटक, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मानलेलं नाटक मला परत करायला मिळते आणि त्याचा प्रयोग साताऱ्यात आहे. 13 डिसेंबर, 14 डिसेंबर, 15 डिसेंबर सगळ्यांना मी विनंती करेन तुम्ही थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आणि त्याचा आनंद घ्या. त्या विचारांची, त्या नाटकाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या. पहिल्यांदा पण तुम्ही नाटक 25 वर्षापूर्वी केलेलं आहे, पण आताच्या म्हणजे आता जे बदल झालेले आहेत त्याविषयी काय सांगाल? कारण आधी तुम्ही केलं तेव्हा मी केलं होतं तेव्हा मला तेवढं नाटक, ती धार मला समजली होती का नाही असा मला प्रश्न पडला. दुसऱ्यांदा केलं तेव्हा मला वाटलं की ज्या ताकदीनं करायला पाहिजे होतं, जितकं सेन्सिटिव्ह ऍसिडिक ते नाटक आहे तेवढं मला मांडता आलं नव्हतं असं मला प्रश्न होता. म्हणून मी नट म्हणून स्वतःला परत चेक करावं आणि परत आपण टोकदारपणे लोकांच्या काळजात घुसलं पाहिजे अशा अर्थानं परत करतोय. तर आता मी पहिल्यापेक्षा आता जरा समाधानी आहे.